भारताची कसोटी टीम जाहीर. शुभमन गिल झालेला आहे कर्णधार. तर हे दोन मोठे खेळाडू बाहेर झालेले आहेत. या मोठ्या खेळाडूला उपकर्णधार पदावरून डच्चू मिळालेला आहे. तर हा खेळाडू उपकर्णधार झालेला आहे. तर भारताची संपूर्ण टीम आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी भारतीय टेस्ट टीम जाहीर झाली आहे आणि या टीममध्ये अनेक मोठे बदल आपणास पाहायला मिळाले आहेत. शुभमन गिल हा भारतीय टीमचा कॅप्टन असणार आहे. तर के राहुलला उपकर्णधार करण्यात आले आहे. यावेळी टीममधून जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आलेली आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोलंदाजी आणि ऑलराऊंडर विभागात मोठे बदल झालेले दिसत आहेत. याशिवाय काही युवा खेळाडूंना पहिल्यांदाच भारतीय टेस्ट टीममध्ये संधी मिळाली आहे. त्यामध्ये गुरनूर बरार, मानव सुतार आणि प्रिन्स यादव या युवा खेळाडूंना टीममध्ये स्थान मिळालं आहे. आता हे खेळाडू संधीचं सोनं करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आणखी एक मोठा धक्का म्हणजे ऋषभ पंतकडून टेस्ट वाईस कॅप्टन्सी काढण्यात आली आहे. हा निर्णय पाहून अनेक क्रिकेट चाहत्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान भारताने नुकताच T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला होता आणि आता सर्वांचे लक्ष टेस्ट मालिकेकडे लागले आहे. तर आपण पाहूया भारताची संपूर्ण टीम. तर शुभमन गिल कॅप्टन असणार आहे आणि के राहुल वाईस कॅप्टन असणार आहे. नंतर यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, मानव सुतार, नितीश कुमार रेड्डी, हर्षद दुबे, गुरनूर बरार, मोहम्मद सिराज, प्रसिद्धी कृष्णा, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर अशी असणार आहे मित्रांनो भारताची कसोटी टीम. मित्रांनो, तुम्हाला भारताची ही नवीन टेस्ट टीम कशी वाटली? बुमराह जडेजाशिवाय भारत जिंकू शकेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.